नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण जबरदस्त धमाकेदार ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळतात. आपण पाहतोय की केदार आणि तारिणी हे केदारच्या रूममध्ये, म्हणजे तिथे अगोदर केदार राहत होता ना, त्या रूममध्ये दोघेजण आहेत आणि त्या रूममध्ये त्यांची ही पहिली रात्र सेलिब्रेट होते. तर मित्रांनो, आता आपण तारिणीच्या माहेरपणासाठी तारिणी आणि केदार घरी आलेले असतात. परंतु तिथे मात्र आपण पाहतो की तारिणीच्या घरी केदार आणि तारिणीसाठी रूम नसते. आणि तेव्हा मात्र निशीची आई म्हणते की त्यांच्यासाठी केदारची रूम आहे ना, बाहेरची जी रूम आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता. मित्रांनो, तारिणी आणि केदार मात्र त्या रूममध्ये येतात आणि तेव्हा मात्र अशा काही गोष्टी त्या दोघांना जवळ आणतात की पुन्हा एकदा केदारच्या मनामध्ये तारिणीबद्दलची जी प्रेमाची भावना असते ती वाढताना दिसून येत असते. प्रत्येक क्षणाला त्याला असं वाटत असते की मी मात्र माझ्या मनातल्या भावना सांगायला हव्यात. आणि प्रेक्षकांनो, तारिणी मात्र केदारकडे पाहत असते. मित्रांनो, तेव्हा मात्र हे दोघे जाऊन अगदी जवळ येतात आणि आपण पाहतो की तारिणीच्या हाती मात्र केदारच्या अशा काही गोष्टी लागतात त्यावरून केदार कोणावर तरी प्रेम करतो हे मात्र तारिणीला समजतं. तारिणीच्या हाती केदारच्या रूममधल्या अशा गोष्टी मिळालेल्या असतात ज्यामुळे तारिणी केदारला प्रश्न करते की केदार, तू कोणावर प्रेम करतो का? परंतु केदार सांगू शकत नाही की मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती तारिणी आहे, ती व्यक्ती माझा बॉस आहे. आणि मात्र केदार सांगू शकत नाही. परंतु केदार मात्र तारिणीला उडवाउडवीचं उत्तर देत असतो. तो म्हणतो हे सगळं माझं नाही आहे. परंतु तारिणीला संशय येतो की केदारच्या मनात कोणी होतं का? ज्या काही वस्तू ह्या केदारच्या सापडलेल्या असतात केदारने तारिणीसाठीच बनवलेल्या असतात. तारिणीवरच असलेलं त्याचं प्रेम व्यक्त करण्यासाठीच त्याने त्या बनवलेल्या असतात. परंतु त्याचं कधीच हिंमत मात्र झालेली नसते, कारण की माझी मैत्रीण तारिणीवरची तुटेल आणि तारिणीलाही या गोष्टीचा राग येईल. आमचं जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनमध्ये आम्ही दोघेजण सोबत एकत्र काम करतो आणि ही संधी मी सुद्धा गमावून बसेल आणि त्यामुळे मला हे असं काहीही करायचं नाही. आणि म्हणून मात्र केदारने त्याच्या मनातल्या भावना सांगितलेल्या नसतात. परंतु तारिणी आणि केदार माहेरपणासाठी आले, तसेच निशी आणि युवराजसुद्धा. तर या गमती जमती कशा घडणार आहेत हे आपण उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डिंकाच्या लाडूवरून जो काही गोंधळ मात्र तारिणीने घातलेला असतो, निशीला तो डिंकाचा लाडू ती खाऊ देत नाही कारण तो उष्ण असतो असं मात्र तारिणी म्हणते. परंतु मित्रांनो, आता मात्र सुमियाजी तारिणीचं कन्फ्युजन दूर करतात आणि म्हणते की नाही ग तारिणी, तुझं बरोबर आहे की डिंकाचे लाडू उष्ण असतात. हिवाळ्याचे दिवस आहे, तारिणी काही होत नाही. त्याची उष्णता इतकी जास्त नसते कारण की शरीराला उष्णतेची गरज असते, त्यामुळे काहीसुद्धा होऊ शकत नाही. तारिणी मात्र घाबरून गेलेली असते. परंतु निशीच्या मात्र लक्षात येत नाही की तारिणी का म्हणते. परंतु सुमियाजीने हे समजावून सांगितलेलं असतं, ज्यामुळे मात्र तारिणी सांगते की अगं निशी, हे उष्ण आहे, तू फक्त आता एकच खाणार आहे. आणि त्यानंतर निशीच्या आईलासुद्धा सांगते की निशीची आई हा फक्त लाडू एकच निशी खाणार आहे, त्यानंतर तुम्ही तिला लाडू देऊ नका. आणि त्यानंतर आपण पाहतो की निशीच्या लक्षात येतं की सगळं तारिणी आता का म्हणते, कारण की ती प्रेग्नेंट आहे. हे जे खोटं सांगितलेलं आहे हे मात्र तारिणीने खूप जास्त मनावर घेतलेलं आहे. सर्वांचे जेवण होतात आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की आता झोपण्याची व्यवस्था करायची असते, कारण रूम तर खूप कमी असतात. परंतु युवराज आणि निशी कुठे झोपणार आणि तसेच केदार आणि तारिणी कुठे झोपणार हा विषय सुरू असतो. काव्याचा मात्र संताप झालेला असतो, कारण तारिणीने मात्र काव्याला समजावलेलं असतं की तुला आता केदू भाऊजी म्हणावं लागणार, तर केदू जिजू म्हणू शकतेस किंवा केदू भाऊजी म्हणू शकतेस. म्हटल्यावर मात्र काव्य म्हणते असं काहीही म्हणणार नाही. तेव्हा मात्र तारिणीची जी आत्या असते ती सुद्धा आपण पाहतो की काव्याला समजावते की तू काळजी करू नको, केदार हा तुझाच आहे. आपण पाहतो की काव्याचा मात्र संताप होत असतो आणि त्यामुळे ती मात्र तारिणीवर चिडचिड करत असते. परंतु तारिणीला असं वाटतं की केदारने सुद्धा स्पेस देऊन थोडंसं तिच्यासोबत राहायला हवं. केदारसुद्धा तिच्याशी बोलतच होता, परंतु केदारची फक्त एकच भावना होती, ती म्हणजे तारिणीसोबत टाईम स्पेंड करण्याची. आणि जर काव्याला तो बोलत होता फक्त तारिणीसाठीच बोलत होता असं मात्र केदारसुद्धा तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र काव्याच्या तावडीतून केदारची सुटका तारिणी करते आणि त्यामुळे काव्या मात्र तिच्या रूममध्ये झोपायला नकार देते. म्हणत असते नाही, मला माझी रूम हवी आहे आणि मी मात्र तारिणीला तिथे झोपू देणार नाही, आणि तेही केदारसोबत बिलकुलच नाही. आणि त्यामुळे गोंधळ सुरू असतो आणि आपण पाहतो की इकडे मात्र युवराज म्हणतो याची काही गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या रूममध्ये झोपू शकता, मी माझ्या घरी जाऊन झोपेल, काहीच काळजी करू नका. परंतु तेवढ्याच तारिणी येते आणि ती म्हणते असं नाही आहे,
आमचं घर जरी छोटं असलं तरी आमची मनं मात्र खूप मोठी आहे, त्यामुळे कुणाला इथे काहीही अडचण येणार नाही. आणि युवराज भाऊजी तुम्हाला तर बिलकुलच नाही, तुम्ही मात्र काव्याच्या रूममध्ये झोपणार आहात असं म्हणणं तारेणी सांगतो. आता मात्र तारेणीच काव्याला समजावलेलं असतं की हे जे आलेलं आहे, आपण पाहुणे आहेत, त्यामुळे तुझंही वागणं बिलकुलच आवडणार नाही. आणि तेव्हा मात्र काव्याला पर्याय नसतो. तर आता युवराज आणि निशीच्या झोपण्याची सोय तर झालेली असते, परंतु तेवढ्यात सुमी आजी म्हणते, अगं असं काय करते तारिणी, केदार कुठे झोपणार? परंतु निशीची आई म्हणते, त्यात काय प्रश्न आहे, इथे केदारची रूम आहे बाहेर, तो बाहेर झोपू शकतो, तारिणी त्याच्यासोबत ॲडजस्ट करेल असं मात्र निशीची आई सुमीला म्हणते. मित्रांनो, तारिणी म्हणते, ठीक आहे सुमी, तू एवढी काळजी करू नको, आम्ही दोघेजणं बाहेर केदारच्या रूममध्ये झोपतो, काहीच काळजी करू नको, आम्ही ठीक आहोत. तारीण प्रत्येक वेळेस घरच्यांना समजून घेते. त्यानंतर निशीची आई म्हणते, जावई बापू आणि निशी, चला मी तुम्हाला रूममध्ये सोडते, आणि त्यानंतर त्या दोघांना घेऊन जाते. परंतु इकडे मात्र केदार आणि तारिणी आता केदारच्या रूममध्ये निघालेले असतात. केदारची रूम ही बरेच दिवस झाली बंद असते, परंतु जेव्हा केदार तारिणीला घेऊन घराचा उंबरठा ओलांडत असतो तेव्हा मात्र केदारला खूप आनंद होतो, कारण की तारिणी आता माझी बायको आहे म्हणून या घरात प्रवेश करते आणि माझं घर आहे, मी इथे राहिलेलो आहे, माझ्या आईच्या आठवणी आहेत, माझे सुख दुःख या घराने ऐकलेली आहे. तारिणीच्या घरामध्ये मला साथ होती आणि म्हणून मी हे सगळं फेस करू शकलो. हेच घर आहे जिथे माझं जे एकटेपणा होतं ते मात्र दूर जातं आहे. या घरात मला खूप काही शिकवलेलं आहे, मला तारिणीची साथ मिळालेली आहे. आणि केदारला मात्र खूप आनंद होतो जेव्हा तो तारिणीच्या घरात घेऊन येतो. परंतु आपण पाहतो की केदार बरेच दिवस इथे नसल्यामुळे घर खूप घाण झालेलं असतं आणि तेव्हा इथे कसं झोपायचं असा विचार मात्र तारिणी केदारच्या मनामध्ये येतो. परंतु लगेच तारिणी चेंज करून घेते आणि तिची रूम म्हणजे केदारची रूम ती मात्र साफ करण्याचा प्रयत्न करत असते. ते दोघेजण सुद्धा घर साफ करत असतात. केदारसुद्धा चेंज करून येतो आणि तारिणीसुद्धा, आणि तारिणी मात्र तिथे झाडू लावत असते. केदार बेडशीट व्यवस्थित करत असतो, कारण त्याला माहिती असतं की आता इथे झोपायचं आहे आणि तारिणी बेडवर झोपणार आहे. परंतु मित्रांनो, आता मात्र केदारच्या रूमची जी अवस्था झालेली असते ती खूप बिकट झालेली असते. तिथे उंदीरसुद्धा आलेली असतात, त्यामुळे जे ब्लँकेट असतात ते मात्र उंदराने कुतडलेले असतात आणि तारिणी साफसफाई करत असते. आपण पाहतो केदार मात्र तारिणीला पाहते की कारण बायको कशी असावी, एक सोबती कशा असावी, जीवनसाथी कसा असावा, जीवनाची सोबत देणारी व्यक्ती कशी असावी, असे अनेक विचार केदार करत असतो. तर आता इकडे तो सर्व गोष्टी तिथे करतो आणि ज्याने कधीच केलेल्या नसतात. आता त्या गोष्टी युवराजला आठवण होते. युवराज म्हणतो, मला तर खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या घरच्यांच्या दाखवून देतो की मी खांडेकर, युवराज खांडेकर काय चीज आहे. कारण की मला त्रास दिला ना तुम्ही तर आता प्रत्येक काम करणार. आणि त्यानंतर आपण पाहतो की युवराज आणि निशी रूममध्ये गेल्यानंतर युवराजला मात्र तिथं ठसका लागत असतो. तिथे धूळ असतो, त्या धुळीचा त्याला त्रास होत असतो, खोकला येत असतो. आणि युवराज म्हणतो, काय प्रकार आहे, तुमचं घर अगोदर किती स्वच्छ होतं, किती निर्मळ होतं आणि आता मात्र किती घाण दिसत आहे. मला तर असं वाटतंय की हा काय प्रकार आहे, एखाद्या उकंड्यावर आल्यासारखं अगोदर मला इथे फील होतं आहे. मित्रांनो, तेव्हा मात्र निशी बोलून जातं की हे असंच असणार, कारण की अगोदर तारिणी करत होती, परंतु आता तारिणी तिकडे आली आहे तर मी इकडे कोण साफसफाई करणार. आणि तिथे युवराज म्हणतो, म्हणजे तारिणी तिकडे आल्यापासून तुमचं घर साधं झाडलंसुद्धा नाही आहे, किती धूळ आहे, किती घाण होते, मला इथे झोपू शकत नाही, मला इथून जावंच लागणार, असं मात्र युवराज हा निशीला म्हणत असतो. त्यांचासुद्धा हा प्लॅनच असतो, कारण त्याला दिलेला जो त्रास आहे तो त्याला पूर्ण वसूल करायचा असतो. युवराज म्हणतो, नाही मी असं झोपूच शकत नाही, त्यामुळे इथली साफसफाई अगोदर तू साफ करून घे, अगोदर क्लीन कर आणि त्यानंतर मी इथे झोपू शकेल. मित्रांनो, युवराज म्हणतो की आता या लोकांना समजेल की मी काय चीज आहे. परंतु तेव्हा युवराज सगळ्यांना कामावर लावतो. इकडे केदार आणि तारिणी मात्र केदारच्या रूममध्ये गेलेलं असतात. आता मात्र केदारला तिथे ब्लँकेट नाही आणि त्यामुळे तारिणी आणि केदारला मात्र एकाच बेडवर झोपावं लागतं. त्या दोघांना एक बेड शेअर करावा लागतो. तेव्हा मात्र आता त्यांच्या नात्यामध्ये होणारी सूर असणारी गंमत जपमत ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार. केदार हा चांगलाच अडकलेला असतो, कारण की इकडे काव्य आणि काव्य सतत आता मात्र केदारला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, त्याला पाहण्याचा बहाणा सोडत नसते. तिला इकडे खूप वाईट वाटत असतं की केदार आणि तारिणी एका रूममध्ये आहे, त्यामुळे काव्याचा संताप होत असतो. परंतु इकडे मात्र केदार हा तारिणीला पाहत असतो. स्वप्न त्याने पाहिले होतं, मात्र आता सत्यात वास्तवात जगत आहे याचा त्याला आनंद होतो. हे जरी खोटं लग्न असलं तरी या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहे आणि त्याचा साक्षीदार म्हणजे तारिणी, माझी सोबत, माझं आयुष्य फक्त तारिणी आहे असं तो म्हणत असते. तर इकडे तारिणीच रूप साफ केली, सगळं व्यवस्थित ठेवलं आणि त्यानंतर ते झोपीत जातात. परंतु इकडे मात्र युवराजच्या सगळ्यांना जागवतो, सगळ्याकडून व्यवस्थित साफसफाई करून घेतो आणि म्हणत असतो की मी असं ॲडजस्ट करू शकत नाही. तारिणी या मालिकेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तारिणी केदारचं एक खोटं लग्न झालेलं आहे, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये ज्या गोष्टी खऱ्या पद्धतीने
पद्धतीने घडत आहे, त्यामुळे मात्र केदार तारिणीवर असलेलं प्रेम मात्र ॲक्सेप्ट करू शकेल का, हे पाहणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग आहे. आता मित्रांनो, तारिणी या मालिकेची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पाहतो की काव्याच्या तावडीमध्ये केदार मात्र अडकलेला होता. तेव्हा मात्र तारिणी ही केदारला म्हणत असते नाही की तू जर अंतर ठेवून राहिला असता तर असं काही घडलं नसतं. तर केदार हा काव्याला खूप जास्त भीत असतो आणि तो मात्र तारिणीच्या पाठीमागे लपत असतो. तर आता खरंच तारिणीसुद्धा केदारचं प्रेम ॲक्सेप्ट करू शकेल का, असे जबरदस्त ट्विस्ट तारिणी मालिकेचे आपण बघणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून जा. धन्यवाद. जय गजानन माऊली.